नमस्कार, मी स्वाती राव, वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. आम आदमी पार्टीनं उमेदवारांना दिली शपथ. अरविंद केजरीवालांच्या उपस्थितीत उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी. गोव्याला पारदर्शी सरकार देण्याची केजरीवालांकडून ग्वाही. गोव्याबाहेरील नव्या पक्षांची बॅनरबाजी निष्प्रभ ठरणार. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडेंचं विधान. स्वबळावर सत्तेत येण्याचा भाजपला आत्मविश्वास. करोना बाधितांच्या मृत्यूचं सत्र थांबेना. 24 तासात 9 जणांनी गमावला जीव, तर 655 नवे रुग्ण. कॉलेजच्या ऑफलाईन परीक्षा 7 फेब्रुवारी ऐवजी 16 फेब्रुवारी पासून. गोवा विद्यापीठाचं परिपत्रक. विद्यार्थ्यांमध्ये थोडी खुशी थोडा गम. आणि कळंगूटमध्ये सलग तिसऱ्या दिवशी आगीचं तांडव. कपड्यांच्या गोदामाचं मोठं नुकसान. अग्निशामक दलानं आगीवर नियंत्रण आणल्यानं टळली मोठी दुर्घटना. आपचं मूळ उद्दिष्ट भ्रष्टाचाराचा समूळ नाश करणं हे आहे. याच धर्तीवर आपचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व उमेदवारांच्या कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर सह्या घेऊन कधीही भ्रष्टाचार न करण्याची आणि कधीही लाच न घेण्याची शपथ घेतली आहे. बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत हा शपथ सोहळा पार पडला. तुमचे नाव सांगा आता. अमित अशोक पालेकर, वर्षा 45 वर्षा, रावपी सांताक्रूज. सोपूतपत्र बरोवपाचे कारण म्हळ्यार सांताक्रूजच्या लोकांनी म्हाका आमदार म्हणून वेचून दीत जाल्यार देवाक साक्षी दवरून हांव सोपूत घेता की हांव केन्नाच लाच घेवचो ना. हांव आम आदमी पार्टी सोडून बाकीच्या खंयच्याच पक्षांत वचचो ना. गोवा की पॉलिटिक्स में सबसे ज़्यादा 2 प्रॉब्लम्स हैं. एक तो करप्शन बहुत ज़्यादा है. गोवा सरकार देश में इट इज़ वन ऑफ द रिचेस्ट गवर्नमेंट्स इन द कंट्री, और उसके बावजूद गोवा के लोगों को सुविधाएं नहीं मिल पा रही. उसके बावजूद लोगों की ढेर सारी प्रॉब्लम्स हैं क्योंकि सारा पैसा चोरी हो जाता है. और दूसरी प्रॉब्लम है कि चाहे किसी भी पार्टी की टिकट से कोई चुनाव लड़े, जीतने के बाद वो कभी इस पार्टी में चला जाता है, कभी उस पार्टी में चला जाता है. पिछले 1-2 चुनावों से देखने को मिल रहा है कि चाहे जिस मर्जी पार्टी से लड़े वो सारे बीजेपी में चले जाते हैं. ये एक तरह से चीटिंग है वोटर्स के साथ. जिसके नाम पे आप वोट लेके आते हो और लोग भरोसा दिखाते हैं कि हम इस पार्टी को वोट दे रहे हैं, आप एक तरह से अपने लोगों की वोट बेच देते हो. तो आज हमारे सभी कैंडिडेट्स ने एक एफिडेविट साइन किया है, और एफिडेविट में ये कसम खा रहे हैं कि हम अगर जीते तो हम ईमानदारी से काम करेंगे, हम रिश्वत नहीं लेंगे, हम करप्शन नहीं करेंगे, और दूसरा कि हम आम आदमी पार्टी छोड़ के किसी और पार्टी में नहीं जाएंगे. हमारे कैंडिडेट्स हमने बहुत ध्यान से चुने हैं. एक कैंडिडेट को हमने देखा है कि वो साफ इमेज वाला है, अच्छा कैंडिडेट है, ईमानदार कैंडिडेट है. हमने अपने सभी कैंडिडेट्स को अच्छे से चुना है. तो सभी ईमानदार कैंडिडेट्स हैं, अच्छे कैंडिडेट्स हैं. फिर इस एफिडेविट की क्यों ज़रूरत पड़ी? इस एफिडेविट की ज़रूरत है कि यू शुड नॉट जस्ट बी ऑनेस्ट बट यू शुड ऑल्सो सीन टू बी ऑनेस्ट. जनता को भरोसा दिलाना है. जनता भरोसा नहीं करती है कि ईमानदारी से सरकार चल सकती है, ईमानदार कैंडिडेट्स भी हो सकते हैं. तो जनता को भरोसा दिलाना है. ये एफिडेविट आज साइन करके आप सब लोगों के सामने ये एफिडेविट्स दिखाएंगे अभी, और इसकी कॉपीज़ हम हर कैंडिडेट अपनी अपनी कंस्टिट्यूएंसी में हर घर के अंदर इसकी फ़ोटोकॉपी भिजवाएगा. वो एक तरह से हम ये कह रहे हैं कि अगर मैं बेईमानी करूं या अपनी पार्टी बदलूं तो आप मेरे ऊपर केस कर सकते हो. ब्रीच ऑफ ट्रस्ट का, झूठा एफिडेविट साइन करने का, कई सारे केसेस बनेंगे फिर. तो एक तरह से हम अपने हाथ काट के जनता को दे रहे हैं
जनता को ताकत दे रहे हैं। गोवा के अंदर अगर आपको ईमानदार गवर्नमेंट चाहिए, आम आदमी पार्टी इज द ओनली ऑप्शन। एंड सेकेंडली, आज दो ही ऑप्शंस हैं गोवा के अंदर, आम आदमी पार्टी और बीजेपी। अगर आप आम आदमी पार्टी को वोट नहीं देते तो किसी भी पार्टी को वोट दोगे, वो एमएलए अंत पंत में तो बीजेपी में ही जाएगा, या तो बाहर से सपोर्ट करेगा या अंदर जाएगा। हमने देख लिया, कांग्रेस को वोट करोगे कांग्रेस वाला बीजेपी में जाएगा, एमजीपी को वोट करोगे वो बीजेपी में जाएगा, जिसको मर्जी वोट करोगे वो बीजेपी में जाएगा। और इस बार तो इन्होंने कांग्रेस वाले बीजेपी वालों ने एक और शातिर तरीका अपनाया, चुनाव के पहले ही अपने कई सारे कैंडिडेट्स को कांग्रेस में शामिल करा दिया। अब वो कांग्रेस के टिकट से लड़ रहे हैं ताकि उनको कैथोलिक वोट मिल जाए, ताकि उनको सालसेट एरिया के अंदर, फिर वो जैसे चुनाव में जो भी जीतेगा वो बीजेपी में चला जाएगा। तो आज दो ही ऑप्शंस हैं, या तो एक ईमानदार सरकार बनाएं आम आदमी पार्टी को वोट देके, या बीजेपी को वोट दें डायरेक्टली और इनडायरेक्ट। गोवा की राजनीति ऐसी है, गोवा की पॉलिटिक्स ऐसी है कि गोवा के अंदर लोग जीतने के बाद दूसरी पार्टियों में मास स्केल पे चले जाते हैं। आई थिंक इट मस्ट हैव बीन अ वर्ल्ड रिकॉर्ड, गिनीज बुक में आना चाहिए कि किसी पार्टी के 17 एमएलए में से 15 एमएलए उठ के दूसरी पार्टी में चले गए। तो दिल्ली में ऐसे नहीं होता। सो जहाँ की जैसी पॉलिटिक्स है उसी हिसाब से रिस्पॉन्स भी तो होगा ना। अमित शाह जी ने कहा था कि ये लोग आते हैं और फ्री 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 करते रहते हैं, ऐसे कुछ बोला था ना उन्होंने, फ्री फ्री। उन्होंने कहा कि मैं उनको कहना चाहता हूँ, अमित शाह जी मुझे ये बता दें कि उनका जो घर है दिल्ली में, उनको सरकार से कितने यूनिट बिजली फ्री मिलती है वो बता दें। अमित शाह को बिजली फ्री मिले तो तकलीफ नहीं है, जनता को 300 यूनिट बिजली फ्री मिले तो अमित शाह को मिर्ची लगती है, ये तो गलत है। और ये पैसा किसका है? जनता का पैसा है। जनता के पैसे से अमित शाह को फ्री बिजली मिलनी चाहिए, लेकिन जनता के पैसे से जनता को फ्री बिजली नहीं मिलनी चाहिए। ये कौन सा लॉजिक है? कोणत्याही पक्षानं कितीही बॅनरबाजी केली तरी गोव्यात सरकार भाजपचाच येणार असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी व्यक्त केला। यावेळी कोणत्याही पक्षाचे आमदार फोडायची गरज भाजपला भासणार नाही असं तानावडे म्हणाले। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा लाभ गोव्यालाही होईल असं ते म्हणाले। या सर्वांना माहीत आहे, गोव्यामध्ये परत एकदा भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडून येणार आहे, जे वातावरण तयार होतंय। आणि त्यामुळे त्यांना काय वाटतं, सरकार जर त्यांचं आलं असतं तर ती शपथ दिली असती का? ज्याचे आमदार कोण पळून नेणार, कोणाकडे जाणार, ते कोणाचा एक आला तर त्यांना भीती वाटते हे पार्टी तिकडे मज करेल की काय। पण मला खात्री आहे यावेळी कोणाची आम्हाला गरज भासणार नाही। आणि म्हणून तर हे सगळे राजकीय पार्टी, काँग्रेस, अलायन्स विथ गोवा फॉरवर्ड, त्यांनी शपथ घेतली, मंदिरात घेतली, चर्चमध्ये घेतली, मस्जिदमध्ये घेतली, कारण त्यांना माहीत आहे त्यांचे कितीतरी सिंगल डिजिटमध्ये येणार, एक एक्स्ट्रा येणार होते, पण मायक्रो लोक तिकडे गेल्यामध्ये आणखीन 2 नेते कमी होणार, कारण तो बडबड करतोय ते त्यांना इफेक्ट होतोय त्याचा, त्यामुळे आणखीन 2 कमी होणार, ते सिंगल डिजिट किती आहे ते राहील। त्यामुळे त्यांना वाटतंय की आपण शपथ घेतल्यानंतर हे थांबणार आहे, हे झालं एक। दुसऱ्या बाजूने आता आम आदमी, कारण आम आदमी तर असे तर कुठे आहे, एक आमदार आहे का गोव्यामध्ये, ज्या पार्टीचा आमदार गोव्यामध्ये नाही, ज्याचं गोवा अजीब आहे गोवा के लोक असं म्हणतात, कारण त्यांचे जे त्याचे टीएमसीचे प्रशांत किशोर यांनी येऊन बघितलं ना सगळं, त्यांनी पाहिलं की पोस्टरबाजी मारल्यानंतर सगळं वातावरण निर्माण होते, पहिलं होत नाही तसं। पोस्टर काढले की लोक विसरतात, इकडे वेगळी परिस्थिती आहे, बाहेर वेगळी परिस्थिती आहे। आणि मला अजूनही आठवत आहे, पत्रकारांनी मला त्यावेळी विचारलं होतं की त्यांनी टीएमसीने सगळे काही बॅनर लावले, तुमचं म्हणणं काय? मी म्हटलं सगळं लावू द्या, इलेक्शन येऊ द्या, मग कळेल काय ते आज काय परिस्थिती आहे त्यांची। तसं प्रोव्हिजन येणार आहे, त्यांना वाटते कदाचित चुकून जर एखादा पत्र आला तर तो गायब झाला तर त्यांची व्यवस्था, म्हणून त्यांना बरं वाटते की त्यांची शपथ घेऊ। तर त्यांनी सांगून कळतं काय, भारतीय जनता पार्टीचं 2 दिवसामध्ये आपलं मॅनिफेस्टो येईल, वचननामा, त्यावेळी आमच्यावर लोक विश्वास ठेवणार, कारण भारतीय जनता पार्टीने ज्या वेळी वचननामा दिला आहे, मॅनिफेस्टो 2012 मध्ये आम्ही वचननामा दिला होता। आम्ही 2012च्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यावेळी आमचे मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रिकर ते संबंध गोवा केले होते, त्यावेळी त्यांनी सर्वांना सांगितलं होतं की आम्ही ह्या गोष्टी आम्ही करणार। आम्ही त्यावेळी सांगितलं की गृहआधार आम्ही देणार, महिलांना 1,500 3 महिन्याच्या आत सुरू केले। आम्ही म्हटलं होतं की पेट्रोलचे रेट कमी करणार, आम्ही त्यावेळी केले। आम्ही म्हटलं 18 वर्षाच्या मुलगी झाल्यानंतर तिला 1 लाख रुपये देणार, आम्ही लोकांना दिले। DSSC योजना आम्ही सुरू केली होती आमच्या सरकारने 2000 मध्ये,
परत पर्रिकर 2002 12मध्ये आल्यानंतर त्याच्या अगोदर म्हटलं होतं की आम्ही डबल करणार, 2000 केले. आम्ही म्हटलं की या गोव्यातील 100% लोक इन्शुअर्ड असणार. दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना या अंतर्गत 100% इन्शुअर्ड आम्ही लोकांना केलं. म्हणजे लोकांना आमच्यावर विश्वास आहे आणि सर्वात मोठा आमच्यावरती नरेंद्र मोदीजी आहे. त्यामुळे मदत करायला डबल इंजिन सरकार, तिकडे मोदीजी, इकडे डॉक्टर प्रमोद सावंत. मनोहर भाईनं ज्या गोष्टी पुढे सुरू केल्या होत्या त्या पुढे न्यायचं काम आजचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत करत आहेत. आणि त्यामुळे आम्ही जो मॅनिफेस्टो लोकांसमोर ठेवला त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. कारण सरकार आमचं आहे. ज्यांचं सरकार इकडे नाही, ज्यांचं सरकार घेण्याची इकडे शाश्वती नाही, त्यांनी जर कोणाला सांगितलं तुम्हाला सोन्याचे हे कौलं घालून देतो, लोक ह्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण त्यांनीच ते मुद्दा कोणालाही सांगणार तुम्हाला मी चंद्र आणून देतो. त्याला माहीत आहे सरकारला देणार नाही. तर मी नाही सांगू शकत चंद्र आणून देतो. कारण तुम्हाला परवा विचारणार सरकार आल्यानंतर तुमचं सरकार येतं आलं. त्यामुळे हे कोण हे कुणाला शपथ पाहिजे जाऊन सगळं आम्ही शपथविधी राजभवनवर घेणार आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे गोव्याच्या जनतेवर, पार्टीच्या कार्यकर्त्यावर. असे कार्यकर्ते आहेत आमचे दिलीप कोल्हेकर तिकीट नाकाली 2 दिवस गप्प राहिले, आज पूर्णपणे काम करतायत पार्टीचं. त्या स्वतःच्या सागाव मतदारसंघामध्ये पण करतायत. कारण 2 वेळा आमदार होते पार्टीचा कार्यकर्ता. कारण त्यामुळे असे कितीतरी लोक आहेत की जे कधीही काही झालेलं नाही, ते पार्टीसाठी काम करतात. आणि मला वाटतं एकंदर वातावरण जर बघितलं आणि कालची एकंदर बजेट याचा नक्कीच फायदा गोव्याला होणार. महाविद्यालयीन ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 7 फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या परीक्षा 16 फेब्रुवारीला होणार आहेत. तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आलाय. परीक्षा पुढे गेल्यानं विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे. गोवा युनिव्हर्सिटीच्या परीक्षांबाबत आता महत्त्वाचं सर्क्युलर जे आहे ते गोवा विद्यापीठाकडनं जारी करण्यात आलेलं आहे आणि ह्या सर्क्युलरनुसार ज्या एक्झाम्स आहेत त्या ऑफलाईन एक्झामिनेशन जनरल आणि प्रोफेशनल प्रोग्राम्ससाठी ज्या 7 फेब्रुवारीला शेड्यूल करण्यात आल्या होत्या त्या आता 16 फेब्रुवारीला ऑफलाईन पद्धतीनं घेणार असल्याचं गोवा युनिव्हर्सिटीनं जारी करण्यात आलेलं आहे. त्यांनी जे सर्क्युलर काढलं आहे त्याप्रमाणे as per the decision of the Honorable High Court of Bombay at Goa dated 1/2/2022, it has been decided that all the offline examinations of the general and professional programs scheduled to start on 7th February 2022 onwards shall now be conducted from 16 February 2022 onwards, except in the case of medical programs which may start as per schedule in first week of February. म्हणजे ज्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने 7 फेब्रुवारीला होणार होत्या त्या परीक्षा ज्या आहेत त्या आता 16 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि 16 फेब्रुवारीला ऑफलाईन पद्धतीने ज्या आहेत त्या या परीक्षा होणार आहेत. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश पणजी. गेल्या 24 तासात करोनाचे 9 बळी गेले तर 655 नवे रुग्ण आढळले. नव्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मृत्यूचं सत्र मात्र थांबत नसल्याने चिंता व्यक्त होते. याविषयी सविस्तर माहिती दिली आहे आमचे सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी. कोविडची आकडेवारी गेल्या 24 तासातली जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे आणि या आकडेवारीनुसार कोविड रुग्णसंख्या जी आहे ती कमी होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे कालच आरोग्य संचालनालयातर्फे डॉक्टर्सनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी सांगितलं होतं की कोविड रुग्णसंख्या गोव्यात आता घटते आणि 3rd वेव्हचा जो पीक पॉईंट होता तो आता संपलेला आहे असं काल डॉक्टर आयरा आरोग्य खात्याचे संचालिका त्यांनी काल स्पष्ट केलं. आणि आज जी आकडेवारी आलेली आहे त्याप्रमाणे गेल्या 24 तासात 655 कोविडचे नवे रुग्ण सापडलेले आहेत. पण आपण मृत्यू जर बघितले तर हे मृत्यूंचा आकडा हा फ्लक्च्युएट होत आहे. आज म्हणजे गेल्या 24 तासात 9 जणांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे मृत्यू झालेल्यांची संख्या जी आहे ती देखील तेवढी चिंताजनक आहे. जरी कोविड रुग्णसंख्या कमी झाली असली तरी सध्याच्या घडीला ॲक्टिव्ह केसेस ज्या आहेत त्या कमी झालेल्या होत्या. मागील काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर 21,000 20,000 19,000 अशा ॲक्टिव्ह केसेस होत्या. पण आता ॲक्टिव्ह केसेसचा आकडा जो आहे तो 7,051 एवढ्यावर येऊन पोचलेला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज लोक झालेले आहेत त्यांचा आकडा 38 एवढा आहे. आणि होम आयसोलेशनमध्ये सध्याच्या घडीला 608 कोविडचे रुग्ण आहेत आणि 3,912 एवढे जणांचं सॅम्पल टेस्टिंग करण्यात आलेलं आहे. रिकव्हरी रेट जी आहे ती
95.53% म्हणजे साधारण 96% एवढी रिकव्हरी रेट आहे. त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर कोविडची रुग्णसंख्या राज्यात घटताना दिसत आहेत, पण मृत्यू जे आहेत ते चिंताजनक बाब आहे. मृत्यू ही तेवढेच होत आहेत. गेल्या 24 तासात गोव्यात कोविडमुळे 9 जणांचे मृत्यू झालेले आहेत आणि काल डॉक्टर्सने जर सांगितलं हे जे मृत्यू होत आहेत त्यात सर्वात जास्त आकडा अशा लोकांचा आहे ज्यांनी अजूनपर्यंत कोविडचा एकही डोस घेतला नाही. त्यामुळे डॉक्टर्सनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे की कोविडचा डोस घ्या, कारण कोविडचा डोस घेतलेल्यांना मरण येतं असा आकडा फार कमी आहे आणि जे मरण येत आहे ज्या लोकांना ते असे लोक आहेत ज्यांनी अजून कोविडचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे सर्वांनी कोविडचा डोस घ्यावा असं आवाहन काल देखील डॉक्टर्सनी केलेलं आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेचा, व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश, पणजी. भाजपचा खरा चेहरा गोव्यातील जनतेनं पाहिला. यापुढे जनता भाजपचे गैरकारभार खपवून घेणार नाही असं महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकांनी मानस केलेला आहे की सिटिंग मुख्यमंत्री भाजपचे ते गोव्याच्या निवडणुकीमध्ये हारतात आहेत. याचाच अर्थ की गोव्यामध्ये पर्यटन असेल, कोरोनाच्या काळामध्ये जवळपास 850 लोक विदाऊट ऑक्सिजन मरण पावले. खरं तर लोकांना दिलेलं आश्वासन त्याचं पालन करायचं नाही. दुसरं महत्त्वाचं की ऑक्सिजन न देणं आणि लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडणं म्हणजे मनुष्यवधाची यांच्यावर त्यावेळेस गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते. लोकांना मारू कसं शकतात हे लोकशाहीमध्ये, अशा पद्धतीचं लोकांच्या भावना आज गोव्यामध्ये आहे. आज संपूर्ण गोवा हे राज्य बेरोजगारांचं राज्य अशा पद्धतीचं या राज्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पर्यटनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आहे आणि म्हणून गोव्याकरांनी निर्णय केलेला आहे की त्याला एकच पर्याय आहे, काँग्रेसच पर्याय आहे. जे काही अनेक पक्ष या निवडणुकीमध्ये स्टेट पार्ट्या ज्या काही उभ्या झाल्या, काँग्रेसच्या मतविभाजन करण्याचा एक प्रयत्न आहे, तेही लोकांना समजत आहे आणि म्हणून त्यांना मतं मारली तर भाजपला फायदा होईल आणि म्हणून लोकांनी मानस केलेला आहे की काँग्रेसच या राज्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. गोव्याच्या जनतेला न्याय काँग्रेसच देऊ शकते असं चित्र आज गोव्यामध्ये आहे. सांत आंद्रे मतदारसंघातील भाजपचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या भावाने आपल्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला केला असा आरोप टीएमसीचे उमेदवार जगदीश भोबे यांनी केला. पोलीस यंत्रणेवरही भोबे यांनी यावेळी टीका केली. वर जाल्यार आमकां फोन मारता. दीस पुलीस हॅज बिकम सॅफ्रन पुलीस. आमकां सपोर्टीन आमी 4 दीस एक्शन भोंवतले. आमी आंतोनी सिल्वेरीकूय भिना आनी फ्रांसीस सिल्वेराकूय भिना. जे बायलांचेर अटॅक करता हो सरकार फक्त बायलांक सोंपोवपा आयला. वयल्यान सांगता आतां पुलिसांनी कंप्लेन दी, आमी कॅम्पेनींग करपाचें आनी आमकां कंप्लेनी दिवन भोंवपाच्यो. हांकां पेट्रोलिंग ना. Why this? There is no police support here in Nagasai. Is the police sold to BJP? What is happening? कोण आशिल्ले बायला आता भिवन धांवल्यो. काल म्हाका इंटरव्यू घेता इन गोवाचेर राक्षी भिता म्हणून. आमी भिना कोणाक, आमी भिना, आमी झगडपा आयला हांगा. वी आर डुईंग लिगल कॅम्पेनिंग. आय एम अ ऑफिशियल कॅन्डिडेट ऑफ टीएमसी पार्टी. आय एम सिटींग विथ 2 फुलां सिम्बॉल. पळोवया फुलां कशी काडटा ते. पुलीस सांगता आमची जबाबदारी ना खंय. कॅम्पेनिंग करता ताका सेक्युरिटी दिवपाची. वुमन पुलीस, वुमन PSI, शी शूड बी ट्रान्सफर्ड. शी शूड बी सॅक्ड फ्रॉम हियर इफ शी कॅनॉट गिव प्रोटेक्शन टू वुमन डुईंग कॅम्पेनिंग. वुमन हॅव कम आउट टुडे बिकॉज देर इज अटॅक ऑन द वुमन बाय BJP. Why this PSI, lady PSI system? बायलाचेर अत्याचार करता. हांगा तिका BJP सरकारान जॉब दिल्या. ही म्हजे कडेन आर्ग्युमेंट करता एज अ कॅन्डिडेट. शी सेड इट इज नॉट माय ड्युटी टू गिव सेक्युरिटी खंय. इट इज नॉट ड्युटी ऑफ देम टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर. विकते घेतल्या पुलिसांक फ्रांसीस सिल्वेरान हातून विकते घेतल्या. काळ्यो गाडयो घेवन भोंवता 5350 टॉयोटा कॉलिस. हिका सांगले टिंटेड ग्लास घेवन भोंवता. आपल्या जबाबदारी ना खंय ती. पुलीस बारीक लोकांक
पुलीस पुलीस बारीक लोकांक तालाव दिता आनी गाडयो भितर दवरता हांगा 4-5 मारल्या 4-5 मारला आमकां घेवपाक आतां सिल्वर टॉयोटा कॉलेज घेवन आयला आनी पोते भायर उडयल्या आंतोन म्हणटा तो कोण तो फ्रांसीस सिल्वेराचो भाव ex-ZP मेंबर ऑफ सेंट लॉरेन्स अशीच दादागिरी करतालो आमी ह्या दादागिरीक भिना आतोन सिल्वेरीच्या येवनी ताका 4-5 मारता आमी भिना आमी आक्षीन आयल्यात बीजेपी गव्हर्मेंट ऑल ओव्हर इंडिया अँड इन गोवा आर अटॅकिंग वुमन दीस इज लायव्ह एक्झाम्पल तुम्ही बायलो दाखय बायलो भिवन धांवल्यो आनी ही बायल PSI आसा ती सांगता इथे हांव नांव पासून नको आमची जबाबदारी ना खंय ती सेक्युरिटी दिवपाची यो आस्कर कळंगूट इथं सलग तिसऱ्या दिवशी अग्नितांडव पाहायला मिळालं. कळंगूट समुद्र किनाऱ्यावरील कपड्याच्या गोदामाला आग लागून मोठं नुकसान झालं. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच कळंगूट अग्निशामक दलानं घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणलं. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. आयज आमकां मॉर्निंग 7:50 आवर्स पिलेन फायर स्टेशनाचेर कॉल आयले की हांगा कलंगूट बिचाचेर एक गोदामाक उजो पेटला. इमिडिएटली म्हाजी पिलेन फायर स्टेशनाची फर्स्ट टर्नआउट जी आमची व्हेकल आसा ती हांगा पावली. तेंच्यांनी पळयलें की हांगासर सामको डेन्स स्मोक म्हणजे खूब स्मोक जाल्लो उजो असो तांकां दिसूंक ना पण स्मोक खूब जाल्लो. तेंच्यांनी इमिडिएटली कितें केलें म्हापसाची रिइन्फोर्समेंट मागयली कित्याक समज डेन्स स्मोक म्हणल्यार तुमी जाणा आनी समज ताका मातसो ऑक्सिजन मेळो स्पार्क मेळो तो व्हडलो उजो पेटूं शकता. सो तेंच्यांनी मागीर कितें केलें ते कपडे आसले भितर ते स्टॉक ते मातसो स्प्रे केलो व्हेंटिलेशन तेजी खिडकी एक आमी ब्रेक केली. मागीर जे कपडे असले तेजे भितरले ते आमी भायर काडपाक लागले अलोंग विथ तेजे लेबर्स सुद्दां आमी यूज केले. मागीर लेबर काडून मागीर आमी BA सेट घातले आमच्या स्टाफान जे ब्रिथींग अपरेटस सेट ते आनी तेतून ते स्मोकान गेले. मागीर आमी तांकां भितर धाडले की आनी उजो. सो आतां आमकां न्यूज मेळ्ळा भितर जे गेल्ले तेन्ना की भितर आनी उजो ना जे एंट्रन्स तेजे इनिशियल आसा म्हणजे भितर वयर ते 4-5 रेकांक उजो उरलेलो आसा आनी तो मातसो लागून धुंवर जाता. सो आतां आमी ऑलमोस्ट एक वरभर नाल्यार 2 वरां भितर आमी तो कंप्लिटली एक्सटिंग्वीश करतले. आनी हांगासर आमकां सकाळी म्हाज्या वांगडा आमचो स्टेशन फायर ऑफिसर म्हापसा इन्चार्ज बस्को फेराव सुद्दां म्हाज्या वांगडा आसलो. आतां ते कितें तरी इम्पॉर्टंट फोन आयला म्हणून गेला ह्या सकाळी तुम्ही कितक्यांक येयल्ले? आमकां सारके 7:50 अवर्साक कॉल येयला. एक्झॅक्टली ह्या गोदामान कितें आसा? ह्या गोदामान सध्या आतां आमी पयला तेतून पयला ते आमकां रेडीमेड क्लोथ म्हणल्यार तो होलसेलर कडेन तो होलसेल जे कपडे विकता सगळे कपडे आहा आनी रॅक्स आसा. परमिशन बी आसा? ना आमची तरी म्हाज्या आयडियेन ताका आमी कितें परमिशन दिवंक ना. ते आतां कोणी दिला ते ओनरूच जाणा. पंचायतीचे बी कितें आसा काय तेंचे कडेन? सध्या हांवें ताका विचारलें तेणें कांय सांगूना म्हाका पण आमी ताका कितें कांय दिवंक ना. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.